ओके, नमस्कार मंडळी. पहिल्यांदा आपण ॲज युजल आपल्या रविवारच्या आपल्या या नवीन आय थिंक हा आपला तिसरा कार्यक्रम. तर दुसरा का तिसरा सायली? दुसरा मला असं वाटतं रे. हो, हा, दुसरा दुसरा. दुसरा. या वर्षीचा दुसरा कार्यक्रम आणि खूप चांगले चांगले नवीन पाहुणे आज आपल्या या महिन्याच्या प्लॅटफॉर्मवरती आहेत. त्याच्यापैकी आम्ही ज्यांना निलिमा मावशी म्हणतो, निलिमा कुलकर्णी, तर त्या आमच्या व्हर्जिनियातल्या आहेत. व्हर्जिनियाकडनं त्यांना विशेष आमंत्रण देऊन अनघाताई आम्ही बोलवलेलं आहे. सो त्या आमच्या प्लॅटफॉर्मवर आहेत. आमच्यासाठी त्या नवीन नाही आहेत, पण त्यांनी खूप ॲज अ सेड की कोविडच्या काळामध्ये तर खूप मोठं काम, जसं अनघाताई, सबनीस काका, ही लोक जेव्हा त्या कोविडमध्ये एका वेगळ्या प्लॅटफॉर्मवरती काम करत होती, तसंच निलिमा मावशींनी सगळ्यांना एंगेज ठेवण्याचं जे काम होतं की घरातनं बाहेर पडू नका, त्या काळामध्ये जी एंगेजमेंट त्यांनी केली होती सगळ्यांच्या बाबतीत ती वाखाणण्यासारखी आहे. सो त्यांची ओळख करून देणं म्हणजे त्या म्हणजे ज्याला म्हणतो ना आपण विदुषी, तसा प्रकार येतो. सो त्यांची एक थोडक्यात ओळख. एक तर पहिली गोष्ट म्हणजे त्या मूळच्या नागपूरच्या आहेत आणि त्यांचं बॅकग्राऊंड तुम्ही जर का पाहिलं तर त्यांचं ॲक्च्युली सायन्स बॅकग्राऊंड आहे. जे BSc त्यांनी मॅथमॅटिक्समध्ये केलं, त्याच्यानंतर MA मराठीमध्ये केलं, त्यानंतर जर्नलिझमचं बॅचलर डिग्री घेतली. मग त्या इकडे आल्या अमेरिकेत. इथे त्यांनी रडगर्स युनिव्हर्सिटीमध्ये कम्प्युटर सायन्सची डिग्री घेतली. त्याच्यामुळे अशा वेगवेगळ्या वेगवेगळ्या क्षेत्रांमधनं पुढे जाऊन त्यांनी त्यांचा अध्यात्माचा अभ्यास सुरू केला. सो अध्यात्माविषयी बोलायचं तर त्यांच्या वेदाच्या अभ्यासाविषयी त्यांची सुरुवात जी खरी झाली ती 2006 मध्ये त्यांनी तो वेदांतांचा अभ्यास सुरू केला. स्वामी दयानंद सरस्वती यांच्या आर्षविद्या गुरुकुलम या संस्थेत भगवद्गीता, भगवद्गीता आणि त्याच्याबरोबर गीतेवरील शांकर भाष्य आणि वेदांतातली महत्वाची 11 उपनिषद, त्याचबरोबर गणपती अथर्वशीर्ष व ब्रह्मसूत्राचा काही भाग त्या प्रथम शिकल्या. त्यानंतर शांकर भाष्य गीतेचा अर्थ सविस्तरपणे त्यात आणि त्यातील वेदांतिक अर्थ समजावून त्या बेसिकली समजावून सांगतात. त्यांचा हा एक क्लास त्यांचा बरोबरीने सुरू असतो. आणि तो जो शांकर भाष्य गीता आहे ती साधारण 1700 पानांची गीता आहे. शिवाय त्या स्वतः ज्ञानेश्वरी शिकलेल्या आहेत आणि तिथून आमची खरी ओळख त्यांच्याशी जी झाली ती ज्ञानेश्वरीच्या त्या 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 प्रवाहातनं झाली बेसिकली. सो ज्ञानेश्वरी हा त्यांचा अत्यंत जवळीक असणारा विषय आणि अत्यंत आवडीचा विषय आहे. गेली 14 वर्ष आणि अजूनही आपण ज्याला प्रस्थान तरी म्हणतो, त्याचा वेदांत, गीता आणि ब्रह्मसूत्र असा त्यांचा अभ्यास अजूनही चालू आहे. सो शी स्टील इन द स्टुडंट, काय म्हणतात ना, स्टुडंट फेज. सो मराठी कला मंडळ DC मध्ये अध्यात्माच्या विषयांवरची जवळजवळ 12 व्याख्यानांची मालिका त्यांनी सादर केली आहे. 2020 पासून, म्हणजे जेव्हा कोविड सुरू झाला त्यापासून ज्ञानेश्वरी त्या शिकवत आहेत आणि त्यांनी खूप एंगेज केलं त्या काळामध्ये लोकांना. त्यांचे 2 वर्ग त्यांनी पूर्ण केले आणि तो ज्ञानेश्वरीचा पहिला वर्ग बराच काळ चालतो रादर. तो तिसरा वर्ग आता सुरू झालाय आणि मुंडकोपनिषदाचा वेगळा वर्ग त्यांचा सुरू आहे बरोबरीने. आणि त्यांनी भारतातील लोकांसाठी देखील गीतेवरती एक वर्ग पूर्ण केला, म्हणजे नॉट ओन्ली US, पण ते भारतातल्या लोकांच्या बरोबरीने देखील हा उपक्रम सुरू ठेवतात त्या. आणि या सगळ्याचं रेकॉर्डिंग त्यांचं युट्यूबवरती आहे. तुम्ही जर का ते टाईप केलं तर त्या स्वतःच्या चॅनलबद्दल सांगतीलच, परंतु तुम्हाला त्याच्या अजून ऐकून घ्यायच्या असतील गोष्टी त्यांच्याकडनं, त्यांच्या त्यांच्या आवाजामधल्या अजून काही, तर त्यांच्या त्या युट्यूब चॅनलला तुम्ही जाऊन बघू शकता. तो आता पुढचा काही न विषय जास्त रेंगाळता आपण त्यांच्याच तोंडून ऐकूया. आणि ज्या कामासाठी त्या इथे आल्या आहेत, सो वी आर ऑल एक्सायटेड अबाउट इट. आणि वेलकम निलिमा मावशी, द प्लॅटफॉर्म इज ऑल युअर्स. नमस्कार. मी सुरू करते. आणि आपण आज विठ्ठलाबद्दल बोलतो आहे. तर त्याच्यामध्ये ते लोक असं आपण जसं मेडिटेशन करतो तसं करण्याच्या ऐवजी हे लोक भजन म्हणतात. तर भजनाचाच एक प्रकार जो आहे विराणी. विराणी म्हणजे आपल्या परमेश्वराला लवकर भेटायचं अशी ती असते. आणि त्यातली ज्ञानेश्वरांची जी एक माझी खूप आवडती विराणी आहे ती म्हणजे कानडाओ विठ्ठलू. कारण त्याच्यामध्ये सगळ्यापासून निर्गुणाकडे आपण जातो आहोत. तर त्याचा कार्यक्रम आपण सुरू करू. मी आधी 3 वेळा ओम म्हणते, नंतर आपल्या इथली स्वाती देशपांडे तिने आपल्याला रेकॉर्डिंग पाठवलं होतं, तेच आता ती बहुतेक रेकॉर्डिंग दाखवते आहे. तर ती आपल्याला कानडाओ विठ्ठलू हे म्हणजे विराणी म्हणून दाखवणार आहे.
आधी मी 3 वेळा ओम म्हणते, नंतर स्वाती तुझं सुरू करशील. ओके. ओ ओ Your screen share. ओ माझी स्क्रीन दिसते का? आता आपण ही विराणी ऐकूया. कानडाऊ विठ्ठलू, स्वाती हा. देशपांडे. हो. स्क्रीन दिसतोय माझा? हो, स्क्रीन दिसतोय. हा. हो. म्युझिक आलं नाही अजून. काहीतरी दुसरं आलं का वरती? स्वाती दुसराच स्क्रीन आला वेगळा. ऐकू नाही येते. ऐकू येत नाहीये वाटतं. अलका काहीतरी करते. हो, येत आहे मला.
छान म्हटलंस ग स्वाती. पण ऐकू आलं हा. ऐकू आलं ना? हो, ऐकू आलं, पण थोडस म्युझिक मध्ये प्रॉब्लेम येत होता. पण ओके तुझं ओके. गाणं पूर्ण ऐकू आलं. ऐकू छान. आलं. ओके थँक्यू. ओके. चला आणि तू चला. परत गालीच म्हणून खूप बरं झालं. थँक्यू. आणि व्हिडिओ दिसला ना? व्हिडिओ दिसला. हा, छान. व्हिडिओ पण दिसला. हो हा. हो दिसला. हा तुम्ही हा. आता शेअरिंग स्टॉप करा. हो हो. ओके, ओके. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू मला थँक्यू. आणि खरं ते गाणं इतकं सुंदर आहे. आणि आपल्याला थोडासा प्रॉब्लेम आला, टेक्निकल प्रॉब्लेम आला होता, त्याच्याबद्दल क्षमा मागते. आणि तिने आधीच मला रेकॉर्ड करून ठेवलं होतं. आता तिला नातू झालाय, त्यामुळे थोडीशी ती बिझी होती, पण म्हणून तिने रेकॉर्डिंग करून पाठवलेलं होतं. आपल्या वेळात वेळ काढून तिने आपल्यासाठी रेकॉर्ड केलं. म्हणून स्वाती, थँक्यू व्हेरी मच. आणि आता आपण सुरू करूया. मला म्हणायचं की हे गाणं तर खूपच सुंदर आहे. ज्ञानेश्वरांची विठ्ठलाशी एकरूप झाल्याची अतिशय सुंदर अशी ही विराणी आहे. आता विराणी म्हणजे काय? तर विरहिणी म्हणजे विरहिणी स्त्रीचं जसं दुःख असतं, तसं या संतांना देवाला भेटायची आर्तता असते. त्याच्यामधून लिहिलेल्या ज्या कविता असतात, वचनं असतात, त्याला आपण विराणी म्हणतो. ज्ञानेश्वरांच्या विराण्या सगळ्यात तुम्हाला म्हणजे ही तर आहेच, पण अनेक बाकी विराणी आहेत त्या पण खूप सुंदर आहेत. आता याच्यामध्ये सुरुवातीला माऊली म्हणतात की आपल्या वाणीचे 4 प्रकार असतात: परा, पश्चंती, मध्यमा आणि वैखरी. त्याच्यातलं आपण बोलतो ती वैखरी. आणि जिथे आपले विचार सुरू होतात ती परा. तर याच्यामध्ये ते म्हणतात, परेही परते बोलणे खुंटले. म्हणजे परेच्याही पलीकडचं जे बोलणं आहे इथे माझं थांबलंय, कारण मी इतका अ, एकरूप झालोय परमेश्वराशी. आणि ही विराणी पूर्ण भक्तीत बुडवलेली आहे आणि बुडलेली आहे. आणि त्याच्यामध्ये शेवटी ती म्हणते की मला देवाच्या देवाच्या पायावरती डोकं ठेवायचंय. तर म्हणते, "पा- पाया पडू गेले तेव्हा पाऊलच न दिसे." तिला पाऊलही दिसत नव्हतं, कारण काय, ती परमेश्वराशी एकरूप झालेली होती. आणि इतकं सगळं अद्वैत आहे. मग मी कुठे आणि देव कुठे, दोन्ही एकरूप झालेले आहे असा अनुभव आहे. तर ज्ञानेश्वरांनी अतिशय सुंदर पद्धतीने इथे हा आपल्याला अनुभव सांगितला आहे. आणि मुख्य मला ही विराणी आवडते कारण ते सगुणापासून सुरू करतात. सगुणा म्हणजे आपण देवाची पूजा करतो तसं. देव तिथे आणि तुम्ही इथे, म्हणून तुम्ही त्याला सगुण म्हणत. आणि निर्गुण म्हणजे जो आपल्याला दिसत नाही तो, ती म्हणते तशी पावलं, त्याचं पावलंच मला दिसलं नाही, कारण मी देवाशी एकरूप झालेली आहे. तर सगुणाकडून निर्गुणाकडे जाणारी अशी ही खूप सुंदर विराणी आहे. आणि त्याच्यामध्ये परमेश्वराची भक्ती अशा प्रकारची आपल्याला दिसते आणि अद्वैताचा अनुभवही त्याच्यातून आपल्याला येतो. तर अशा प्रकारे अद्वैताचा अनुभव ज्ञानेश्वरांचं तुम्ही कुठलंही वाङ्मय घेतलं तरी आपल्याला तो अनुभव दिसतो. तर आपल्याला माहित आहे ज्ञानेश्वरी म्हणजे गीतेवरचं जे भाष्य आहे ते. भाष्य म्हणण्यापेक्षा सुद्धा भाष्य म्हणजे गीतेवरचं भाष्य आपण जे म्हणतो त्याचा अर्थ ज्ञानेश्वरांनी त्याच्यात स्वतःचे पण खूप विचार घातलेले आहेत. अमृतानुभव हा त्यांचा खूप महत्वाचा ग्रंथ आहे. त्याच्यानंतर अनेक त्यांचे ग्रंथ आहेत, विराण्या आहेत, चांगदेव पासष्टी आहे. असे सगळे जे काय त्यांचे साहित्य आहे त्याच्यामधून आपल्याला अद्वैताचा अनुभव येत असतो. तर ज्ञानेश्वर महाराजांनी जेव्हा भगवद्गीतेवरती जी भाष्य लिहिलं त्याच्यामध्ये कर्मयोग आहे, त्याच्यामध्ये हठयोग आहे आणि भक्तीने ती पूर्णपणे भरली आहे अशी त्यांची ज्ञानेश्वरी आहे. आणि साहित्याचं प्रेम म्हणजे ये मराठीचे नगरी, ब्रह्मविद्येचा सुकाळूकारी अशी त्यांनी प्रतिज्ञा केली होती. आणि त्याच्याप्रमाणे आपल्याला ज्ञानेश्वरीमध्ये खूप साहित्याचे अलंकार आपल्याला दिसत असतात. आणि त्याचबरोबर
कृष्ण म्हणतो, मनमना भव भक्ताना मद्याजी माम नमस्करो. हा जो कृष्णाचा श्लोक आहे, त्याच्यावरून आपल्याला कायम त्याच्यामध्ये कृष्णाची भक्ती दिसत असते. आता आपल्या पुढे प्रश्न येतो की त्या ज्ञानेश्वरीमध्ये एवढी कृष्णाची भक्ती आहे आणि ज्ञानेश्वर महाराज तर नाथपंथी होते. नाथपंथी म्हणजे शिवाचे भक्त. तर अशा प्रकारे इकडे कृष्णाची म्हणजे वैष्णवांची भक्ती आणि इकडे शिवाची भक्ती असं दोन्ही असताना ज्ञानेश्वर महाराजांनी विठ्ठल हे दैवत कशाला निवडलं आपल्या ग्रुपसाठी. तर हा माझा विषय आहे आजचा. आणि तो विषय पुढे जाण्याच्या आधी आता बऱ्याच लोकांना नाथपंथ म्हणजे काय त्याची माहिती करून घ्यायची आहे. आधी मी नाथपंथाबद्दल बोलते आणि नंतर आपण ज्ञानेश्वरांनी का निवडला विठ्ठल त्याच्याबद्दल बोलूया. तर अंजली, त्याच्यातली दुसरी स्लाइड. हा, आणि थोडीशी इकडे कर, मला त्याचं शेवटचं दिसत नाही. मे बी छोटं करावं लागतं. इकडचं पुढचं दिसत नाही मला, राईट हँडचं. तू हे क्लिक म्हणजे आपले जे स्लाइडचं आहे ना ते बंद कर, म्हणजे तुला दिसेल. या डाव्या बाजूचं जे स्लाइडचे चित्र आहे ते बंद केले तर दिसेल. पूर्ण नाही दिसत आहे स्लाइड वर, खालची ओळ नाही दिसत. बरं, मी बोलायला सुरुवात करते, पूर्ण तू दाखवशील स्लाइड. तर ज्ञानेश्वरीच्या 18व्या अध्यायात ज्ञानेश्वरांनी स्वतःच्या गुरु परंपरेबद्दल सांगितलं आहे. गुरु परंपरा म्हणजे नाथपंथाबद्दल सांगितलं आहे. आणि त्याच्या अनुषंगाने मामा दांडेकरांनी आपल्या प्रस्तावनेत पंथाची माहिती दिली आहे. त्याच्या अनुषंगाने मी आता बोलणार आहे. तर नाथपंथ म्हणजे जो आहे तो उत्तर भारतामध्ये सुरू झाला आणि त्या नाथपंथाचे जे साधू होते, नाथ होते, ते सगळीकडे प्रवास करत होते. आपल्या देशामध्ये बंगाल, गुजरात, कर्नाटक, वराड आणि दक्षिण भारतातला काही भाग इतक्या ठिकाणी त्यांनी संचार केला होता. हा पंथ कुठे सुरू झाला? तर त्याचे सुरू झाला तो भगवान शंकरापासून झाला. तर त्याला आदिनाथ असं म्हणतात. म्हणजे परमेश्वर असेल त्याला आदिनाथ म्हणतात. आता होत नाहीये का? नाही, माझ्या इथे ती एवढीच शेअर होती माझ्या कॉम्प्युटरवर. खाली हा ते बघा, आता दिसते खालचं नाथ पंथाचं आहे ना. खाली नवनाथच्या इथे मच्छिंद्रनाथ, गोरखनाथ, गहिनीनाथ, हा, राईट. जानी काफी लिहिलेलं आहे, पण ते एवढंच दिसत म्हणजे वरती होत नाही. सॉरी, ओके, चालेल, ते मी सांगेन. चालेल, ओके, ठीक आहे. हा, तर आदिनाथ म्हणजे प्रत्यक्ष शंकर देव, आणि त्याच्यामुळे आणि नाथ म्हणून त्याच्यामुळे नाथपंथ असं त्याला म्हणतात. तर सुरुवात असं म्हणतात की शंकरांनी पार्वतीला कानात उपदेश केला आणि तेव्हा तिथे मत्स्याच्या रूपात, मत्स्याच्या पोटात मत्स्येंद्रनाथ होता. तर तो मत्स्येंद्रनाथ जो होता त्यांनी ते सगळं ज्ञान संपन्न केलं आणि तो मत्स्येंद्रनाथ म्हणजे तो पहिला नाथ असं म्हणता येईल आदिनाथांनंतर. आणि त्याच्यानंतर मत्स्येंद्रनाथांच्या प्रसादाने गोरक्षनाथ झाला. आणि त्यांच्या जन्माच्या ज्या गोष्टी आहेत ना त्या खूप कॉम्प्लेक्स आहेत. त्यामुळे आपण नुसता त्यांचा जो काही कार्य आहे त्यांचं तेच आपण बघूया. तर गोरक्षनाथांनी नाथपंथाला खूप छान व्यापक रूप दिलं.
त्यांनी स्वतः 40 पुस्तकं लिहिली आहेत गोरक्षनाथांनी. आणि त्याच्यापैकी बहुतेक जी पुस्तकं आहेत ती संस्कृतमध्ये आहेत. पण त्यांनी काय केलं होतं की जिथे जिथे ते जायचे तिथल्या लोकभाषेमध्ये पण त्यांनी पुस्तकं लिहिली. म्हणजे आपल्या भारतात आल्यानंतर ते पंजाब आणि उत्तराखंडमध्ये होते, तर त्यामुळे त्यांनी अनेक पुस्तकं हिंदी भाषेत लिहिलेली आहेत. त्याच्यानंतर ते अफगाणिस्तान, बलुचिस्तान, सिंध, श्रीलंका आणि नेपाळ या ठिकाणी त्यांनी खूप प्रसार केला. त्याशिवाय आपल्या भारतामध्ये आणि आसाममध्ये सुद्धा ते होते. नेपाळमध्ये जे आपण गोरखा ही जी जात बघतो, तर ती गोरखा जात जी आहे ती यांचे सगळे शिष्य आहेत त्या शिष्यांची आहे. आणि अम, गोरक्षनाथांनी अनेक नाथांना त्र्यंबकेश्वरी त्यांना उपदेश केला. त्यावेळेस तिथे गहिनीनाथ नावाचे त्यांचे शिष्य होते, गहिनीनाथ. आणि मग पुढे गहिनीनाथांनी ज्ञानेश्वरांचे जे भाऊ त्यांना निवृत्तीनाथांना अनुग्रह दिला. आणि मग आपल्याला माहित आहे निवृत्तीनाथांनी ज्ञानेश्वर हे त्यांचे शिष्य होते. तर त्यांची परंपरा आता आपण जर पाहिली तर मी इथे म्हटलंय की आदिनाथ, नंतर मत्स्येंद्रनाथ. मत्स्येंद्रनाथांचा उच्चार मच्छंद्रनाथ असा पण करतात. काही ठिकाणी आपल्याला तसा उच्चार केलेला दिसतो. नंतर गोरक्षनाथ, त्याच्यानंतर गहिनीनाथ आहे इकडे पलीकडे आणि त्याच्यानंतर निवृत्तीनाथ. आणि निवृत्तींचे म्हणजे ज्ञानेश्वरांचे भाऊ. आणि मग ज्ञानेश्वर अर्थातच. म्हणून ही गुरूंची जी परंपरा आहे तिथे मी दाखवली आहे तुम्हाला. तर गोरक्षनाथांच्या बद्दल बोलायचं म्हणजे त्यांनी खूप कार्य केलंय, म्हणून त्याच्याबद्दल आधी बोलतेय. आणि गोरक्षनाथांनी अनेक तिथे जे काही बाकीच्या उदात्त तत्वांचे जे काही असे त्यांच्याकडे जे संप्रदाय होते ते संप्रदाय त्यांनी आपल्या संप्रदायामध्ये समावेश केलं. आणि त्यांनी योग मार्ग मुख्य शिकवला होता. हठ योगाचं त्यांनी प्रतिपादन केलं होतं. आणि त्याच्यासाठी आपल्याला लागतं संयम, इंद्रिय निग्रह आणि ब्रह्मचर्य याची त्यांनी आवश्यकता पटवून दिली. सॉरी, काहीतरी अडकलं. आणि योग मार्गाबरोबर त्यांनी भक्ती प्रेमाची पण त्याला जोड दिली होती. आणि आपल्या सनातन धर्मामध्ये काही गोष्टी ज्या वाईट होत्या, म्हणजे फॉर एक्झाम्पल कुल जाती वर्ण होता, रूढी होत्या, कर्मठपणा होता, आणि या ज्या सगळ्या होत्या त्यांनी त्याचा विरोध केला. ज्ञानेश्वर महाराजांनी सुद्धा अर्जुना कुळ जाती वर्ण आघावेची अकारण म्हणून ज्ञानेश्वरीमध्ये सांगितलं आहे. मला एकच मिनिट मी आले परत. नाही तर अर्ध्या वेळे तुम्हाला कुलरच ऐकून. सॉरी. तर ज्ञानेश्वरांनी सुद्धा अर्जुना कुळ जाती वर्ण आघावेची अकारण असं आपल्याला ज्ञानेश्वरीमध्ये सांगितलं आहे. आणि कुळ जाती वर्ण म्हणजे आपण जसं म्हणतो की
ब्राह्मण म्हणून जन्मलात तर तुम्ही ब्राह्मण आहात. त्याच्याऐवजी गुण जाती वर्ण. म्हणजे काय की एखादी व्यक्ती सात्विक असेल, राजस असेल, तामस असेल, त्याच्याप्रमाणे त्यांचे जात ठरवली जाईल असं आपल्या गीतेमध्ये सांगितलं आणि ज्ञानेश्वरांनी पण सांगितलंय. तर ते महत्वाचं आहे. हे ज्ञानेश्वरांनी सगळ्या आपल्या समाजाला समजावून सांगितलं होतं. आणि नंतर अद्वयानंद. अद्वय परमेश्वराशी खरंच आपण पहिल्या त्या विराणीमध्ये बघितलं तसं अद्वयाचा खूप ते अनुभव करायचा प्रयत्न करत असत. तर अशा प्रकारे आणखीन एक महत्वाची गोष्ट गोरखनाथांनी शिकवली की समाजाला भक्ती सूत्रामधून गुंफून एकत्र आणायचं. कारण कुठल्याही समाजामध्ये जर का भक्ती असेल तर भक्तीमध्ये मग आपलं जातीचा पातीचा काही प्रश्नच येत नाही. सगळेजण त्याच्यामध्ये देवाची प्रार्थना करत असतात. तर आता म्हणजे मगाशी मी गोरक्षनाथांबद्दल बोलत होते आता. त्याच्यानंतर मी म्हटलं की ते जेव्हा त्र्यंबकेश्वरला आले तेव्हा त्यांनी खूप जणांना अनुग्रह दिला. त्याच्यामधले एक होते गहिनीनाथ. आणि गहिनीनाथांनी सुद्धा गोरक्षनाथांचं कार्य एवढं केलं नाही, पण त्यांच्यासारखंच त्यांनी सांगितलं की आपल्याला समाजाची काळजी घ्यायला पाहिजे. तर त्याच्यानंतर ज्ञानेश्वर महाराजांच्या चरित्रावरून आपल्याला माहिती आहे की त्यांचे भाऊ जे निवृत्तीनाथ ते ब्रह्मगिरीच्या रानात हरवले होते. आणि जेव्हा ते हरवले होते तेव्हा त्यांना गहिनीनाथ इथे भेटले आणि त्यांनी गहिनीनाथांनी निवृत्तीनाथांना अनुग्रह दिला. आणि जेव्हा त्यांनी अनुग्रह दिला तेव्हा त्यांनी एक आज्ञा पण केली. ते म्हणाले की आपला हा जो समाज आहे ना तो सगळा त्रासलेल्या लोकांचा आहे. तर त्यांच्या शब्दात सांगायचं तर जीवांना सर्व प्रकारच्या संकटातून सत्वर बाहेर पडण्यासाठी तू मदत करायला पाहिजे असं त्यांनी निवृत्तीनाथांना सांगितलं. निवृत्तीने आणि निवृत्तींच्या शिष्यांनी ज्ञानेश्वर महाराजांनी ती आपली गुरु आज्ञा जी होती ती त्यांनी मान्य केली. आणि त्याच्यातूनच मला वाटतं की ज्ञानेश्वरांना समाजाला मदत करण्याची प्रेरणा मिळाली. ज्ञानेश्वरांचा नाथपंथाशी आणखी एक संबंध आहे. ते म्हणजे ज्ञानेश्वरांचे पणजोबा जे होते ते नाथपंथी होते. पण ज्ञानेश्वरांच्या वडिलांच्या मृत्यूनंतर ती परंपरा ज्ञानेश्वरांपर्यंत आली नाही. आता ती आली ती गहिनीनाथ आणि निवृत्ती यांच्यामुळे आली. नाथपंथाचं मुख्य म्हणजे शिव, म्हणजे शिव आणि भक्ती, शिव आणि शक्ती. शिव आणि शक्ती हे एकत्र असतात असा त्यांचा विश्वास आहे. म्हणजे वेगळी पूजा करत नाही, शिवाची आणि शक्तीची एकत्र पूजा करतात. आणि ही जी शक्ती आहे जगातली ती ब्रह्मांडाला व्यापून असणारी जी शक्ती आहे ती आपल्या मानवी देहामध्ये कुंडलीच्या स्वरूपाने असते असा त्यांचा विश्वास आहे. आणि म्हणून नाथपंथामध्ये कुंडलिनी जागृत करणं हे खूप महत्वाचं समजलं जातं. त्या अनुषंगाने शिवशक्तीचं जे समरसत्य आहे ते त्यांना अनुभवलं येतं असं म्हणतात. आणखीन एक गोष्ट म्हणजे नाथपंथातले जे मच्छिंद्रनाथ होते, मच्छिंद्रनाथांनी आपले जे शुक्राचार्यांकडून संजीवनी मंत्राची दीक्षा घेतली होती. आणि संजीवनी मंत्राची दीक्षा घेतल्यानंतर त्याच्यानंतरच तुम्ही म्हणता की संजीवनी समाधी जशी ज्ञानेश्वरांनी घेतली होती ते पण ते सगळे त्याच्यातून शिकवतात. आणि शेवटी ज्ञानेश्वरांनी जी अलौकिक संजीवनी समाधी घेतली त्याचं सगळं नातं नाथपंथी अशी आहे. आता मगाशी आपण ज्ञानेश्वरांची गुरु परंपरा पाहिली आणि त्याच्यामधले तत्व पाहिले. आणखीन ज्ञानेश्वरांना
आपण म्हटलं गहिनीनाथांनी जे सांगितलं की तुम्हाला समाजाची काळजी घ्यायला पाहिजे, तर मग काय प्रकारचा समाज होता त्यावेळेस, अशी आपल्याला एक कुतूहल आहे. तर त्या कुतूहलासाठी मी म्हणजे माझं मत देण्याऐवजी मी अभ्यास केला. वारकरी पंथाचं खूप संशोधन उपलब्ध आहे. त्याच्यातले मी 2 पुस्तकं घेतले होते. एका पुस्तकाचं नाव आहे ज्ञानेश्वर आणि वारकरी पंथ, आणि दुसरं पुस्तक जे आहे त्याच्यामध्ये वारकरी पंथाचा इतिहास, अशी जी 2 पुस्तकं आहेत, त्या पुस्तकांच्या आधारावरती आणि काही वेब लिंक होत्या, त्याच्या अर्थाने माझी ही माहिती आहे. तर ते सगळं वाचल्यानंतर असं लक्षात येतं, ज्ञानेश्वरांनी खूप त्याच्यावरती विचार केला होता आणि अत्यंत विचारपूर्वक हा निर्णय घेतला होता की विठ्ठलाची भक्ती करायची. हा निर्णय जो होता म्हणजे वारकरी पंथ जॉईन करायचा, ते त्यांनी अतिशय विचारपूर्वक ठरवलं होतं. तर ते सगळं पाहिलं की आपल्याला कळतं की अरे बापरे, त्यांच्या सगळ्या कार्यामध्ये हे जे द्रष्टा म्हणून ज्यांचं आहे, विजनरी म्हणून सुद्धा आपला त्यांच्याबद्दलचा आदर वाढतो. तर आता मी पुस्तकातून जी माहिती मिळाली ते तुम्हाला सांगते की ज्ञानेश्वरांच्या काळात परिस्थिती काय होती याच्याबद्दल संशोधक शेणोलीकर म्हणून आहेत, प्राध्यापक शेणोलीकर, त्यांनी सांगितलं की त्यावेळेस उच्च वर्णातले जे लोक होते ते परांगभूत झाले होते आणि कर्मकांडाचं आणि जाती भेदाचं आणि स्त्री पुरुषचा भेद पण त्याच्यासाठी खूप प्रस्त वाढलेलं होतं. आणि वैदिक धर्माचं एक हिडीस रूप आपल्याला तिथे पाहायला मिळत होतं. त्याच्यानंतर छोटे छोटे जे संप्रदाय असतात, जसं हेमाडपंथी आणि मुरका म्हणजे कार्तिक स्वामी जे आहेत त्यांचे जे शिष्य असतात त्यांना मुरका म्हणतात. तर हे सगळे संप्रदाय पण आपलं घोडं पुढे ढकलायचा प्रयत्न करत होते आणि ब्राह्मणाच्या हातात सत्ता आल्यामुळे बाकीच्या समाजाला ते खाली पाडायला बघत होते. आणि त्यामुळे सामान्य जे लोक होते ते अगदी आळशी झाले होते आणि वैदिक धर्माला एक निष्प्रभ असा रूप आलेलं होतं. आणि त्याशिवाय चारवाकचा जो ग्रुप होता तो पण आपलं वर्चस्व दाखवण्याचा प्रयत्न करत होता. अशा प्रकारे आता हे सगळे महत्वाचे झाले. शिवाय शैव आणि वैष्णव ते तर खूपच मोठे पंथ आहेत, ते पण आपलं आपलं सांगत होते की असं करायला पाहिजे, तसं करायला पाहिजे. त्यामुळे इतके जण सांगणार तुम्ही शिवाची पूजा करा, तुम्ही विष्णूची पूजा करा, तुम्ही चारवाकासारखं कर्मकांड करा, आणि त्याच्याशिवाय जातीभेद म्हणजे फक्त हे सगळं बाकीच्यांनी नुसतं बघायचं, ब्राह्मण लोकांनी त्या पूजा करायच्या, अशी प्रकारची अवस्था होती. तर त्याच्यामधून जेव्हा असा जो समाज त्यांच्या पुढे होता, अगदी खेरीलवाणा समाज त्यांच्या पुढे होता, तर त्याच्यामधून ज्ञानेश्वरांनी काय ठरवलं की त्यांच्या पुढे 4 उद्दिष्ट होती. आपण थँक्यू. त्यांच्या पुढे 4 उद्दिष्ट होते. एक म्हणजे समाजामध्ये जे वंचित लोक आहेत त्यांना धर्मामध्ये स्थान मिळवून द्यायचं. दुसरं म्हणजे वेगवेगळ्या तत्वज्ञानाचे जे लोक आहेत, वैश्य किंवा शैव, शिवाचे आणि विष्णूचे जे काही संप्रदाय आहेत त्यांना सगळ्यांना एकत्र आणायचं. तिसरं म्हणजे गीतेमध्ये जे स्वकर्म सांगितलंय आणि निष्काम कर्मयोग सांगितलंय, म्हणजे लोकांना त्याला सांगायचं होतं, अरे बाबा, तुमचं जे काम आहे ना तेच तुम्ही करायचं, पण ईश्वरार्पण बुद्धीने करायचं, आणि त्याच्याकडून तुम्हाला जे काय फळ मिळेल ते प्रसाद बुद्धीने घ्यायचं. हे गीतेतलं जे तत्वज्ञान आहे, खूप महत्वाचं तत्वज्ञान आहे, ते आपल्याला लोकांना सांगायचं. आणि चौथं म्हणजे आधी शंकराचार्यांनी आपल्याला जो मार्ग दाखवलाय अद्वैताचा, की आता आपण जरी पूजा करत असलो, सगुण असलो, तरी सगुण देवापासून आपल्याला निर्गुणाकडे जायचंय. हाच जो आपण आता मगाशी विराणीमध्ये बघितलं, ते करायचंय आपल्याला, की सगुणातून सुरू करायचंय आणि निर्गुणात जायचं आहे. अशा प्रकारचे त्यांचे 4 उद्दिष्ट होते. तर ही उद्दिष्ट बघितल्यानंतर त्यांना शिव किंवा विष्णू असा एक देव निवडून चालणार नव्हतं. पण मग विठ्ठल का,
असा पुन्हा प्रश्न येतो. तर मग विठ्ठल कोण, कशाबद्दल, त्याच्यात आधी विठ्ठलाचा शोध घेण्याची आपण आधी विठ्ठल या शब्दाचाच शोध घेऊया. तर विठ्ठल म्हणजे काय हो? तर तुकाराम महाराजांनी अगदी सोपं सांगितलं. त्यांनी काय म्हटलं की वीचा केला ठेला तो विठ्ठल. वी म्हणजे ज्ञान आणि ठेला म्हणजे पुतळा. जो ज्ञानाचा पुतळा आहे तो विठ्ठल. आणि हा ज्ञानाचा पुतळा अज्ञानी लोकांना आपलंसं करतो तो विठ्ठल. अशी तुकाराम महाराजांची व्याख्या होती. नंतर तुम्ही जर स्कंद पुराणात पाहिलं तर विठ्ठलाचा उल्लेख पांडुरंग असा आहे. मूर्ती तर काळी आहे, पण पांडुरंग म्हणजे पांढरा रंग. पांढरा रंग अशासाठी म्हणतात की तो ज्ञानाचं प्रतीक आहे. पांडुरंग किंवा विठ्ठल हा ज्ञानाचं प्रतीक आहे. आणि त्याच्या ही खूप महत्वाची कल्पना आहे की पांडुरंग म्हणजेच विठ्ठल म्हणजेच ब्रह्म. आणि आणखीन एक भांडारकरांनी सांगितले आपल्याला की विठ्ठलाचं हे पंढरपूर मधलं जे देऊळ आहे त्याच्या आधी ते होयसलामध्ये होतं. होयसला हे कर्नाटकात आहे आणि तिथून हा देव आपल्याकडे आला. तर कर्नाटकामध्ये विष्णूचा उच्चार विटणू असं करतात, विटाणू असा उच्चार करतात. तर तो विष्णूचा जो होता त्याचा अपभ्रंश विटू आणि विठ्ठल अशा प्रकारचा झाला. आणि ला म्हणजे बा. तर अशा प्रकारे तो शब्द आला असेल असं संशोधक भांडारकर म्हणतात. पण हे जे दोन विचार आहेत ते महत्वाचे आहेत आणि त्याच्यामध्ये मला पुढे सांगायचं होतं. तर पुढचा जो विचार आहे त्याच्या आधी मला तुम्हाला ते जे देव आहेत ते दाखवायचे होते. पुढची स्लाइड घेऊया. हा, तर तुम्ही जर का हे थोडं डाव्या बाजूला करता येईल का? आपल्याला ते वरचं बघायचं आहे. हा, आता दिसतंय. तर विठ्ठलाची जी मूर्ती आहे पंढरपूरला ती आहे विष्णूची मूर्ती. पण त्याच्यामध्ये त्याचा जे डोकं आहे त्याच्यावरती त्याने शिवलिंग घेतलं आहे. मूर्ती आहे विष्णूची पण त्याच्या डोक्यावरती जे आहे ते शिवलिंग आहे. आपण पुढची स्लाइड घेऊया. आता याच्यामध्ये आपल्याला सगळ्याचा अर्थ सांगितला कळेल. थँक्यू. तर असं तुम्ही जर का त्याचा वरचा भाग बघितला तर ते पिंड आहे आणि मूर्ती मात्र विठ्ठलाची म्हणजे विष्णूची अशी दिसते की विष्णूच्या इथे भृग ऋषींनी केलेला जो आहार होता तो डाव्या बाजूला त्याच्या छातीवरती दिसतो आहे. नंतर त्याच्या हातामध्ये शंख आहे आणि इकडच्या हातामध्ये कमलपुष्प आहे. त्याच्याशिवाय मुक्ती केशी या दासीने तिथे तिचा गर्भ झाला होता तेव्हा तिथे तिचं आपलं डोकं तिने ठेवलं होतं ते पण तिथे आहे. आणि पुंडलिकाची गोष्ट आता पुढे सांगते मी. तर त्यांनी त्यांना वीट दिली होती तर ते वीट पण खाली आहे. अशा प्रकारे हे जे रूप आहे त्याच्यामध्ये विष्णू आणि शिव एकाच देवामध्ये आपल्याला दिसू शकतात. हेच राहू दे आता. तर डोक्यावर शिवलिंग असलेला विष्णुरूप विठ्ठल ज्ञानेश्वरांना भावला. त्या ठिकाणी शैव आणि वैष्णव दोघांनाही त्यांना एकत्र आणता येत होतं. त्याशिवायच बाकीचे जे पंथ होते आणि बाकीच्या ज्या जाती होत्या त्या सगळ्यांना ज्ञानेश्वरांनी एकत्र आणलं. आता आपण ज्ञानेश्वरीत पाहिलं की जे काय आपले जे कुळ जात आहे त्या ठरायचेच नाही. तुमचा जे काही गुण असेल त्याच्याप्रमाणे ज्या जाती असतील त्याच्याप्रमाणे तुम्ही पुढे जायचं. आणि ज्ञानेश्वर महाराजांनी सर्व स्तरातील स्त्रिया आणि पुरुषांना भक्ती करण्याचा हा मार्ग त्यांनी दाखवला आणि मोक्ष प्राप्तीचा एक मार्ग मोकळा करून दाखवला.
म्हणजे फक्त शिव आणि वैष्णवच नाही, तर सर्व जातीचे लोक त्या विठ्ठलाला शरण गेले. वैष्णव आणि शिव या सगळ्यांना एकत्र आणणारा हा देव आहे. सर्वांना रुचेल असा देव आहे. आणि शिवाय अद्वैताचं अद्वैताच्या विचारसरणीत बसणारा असा जो देव आहे. आणि विशेष म्हणजे आपले जे आदी आदी शंकराचार्य होते, आपले आद्य गुरु, त्यांनी पांडुरंग अष्टक लिहिलंय. आदी शंकराचार्यांनी पांडुरंग अष्टक लिहिलंय. आणि हे पांडुरंग अष्टक आहे, त्यांनी म्हटलं आहे की भीमा नदी पहिलं त्यातलं जे कडवं आहे त्याच्यामध्ये त्यांनी म्हटलं आहे, भीमा नदीच्या तीरावर महायोग पीठात पुंडलिक मुनीला दान दिलेला आणि प्रत्यक्ष ब्रह्मरूप असलेला भगवंत म्हणजे हा पांडुरंग तिथे स्थिरावला आहे. आणि त्याच्यातलं फारच सुंदर आहे ते अष्टक. त्याच्यातलं शेवटचं कडवं मी तुम्हाला सांगते. अचम रुक्मिणी प्राण संजीवनम तम परम धाम कैवल्य मेकम तुरीयम प्रसन्नम प्रपन्नार्ति हम देवदेवम परब्रह्म लिंगम भजे पांडुरंगम. परब्रह्म लिंगम भजे पांडुरंगम म्हणजे हा जो देव आहे त्याला जन्म नाही, रुक्मिणीचा प्राणाधार असा आहे आणि भक्तांना परम विश्राम देणारा आणि कैवल्य शुद्ध कैवल्य असणारा हा देव आहे. आणि आपल्या ज्या 3 अवस्था असतात त्या पलीकडचा प्रसन्न, नेहमी प्रसन्न असणारा, शरण गेलेल्याला त्याचं दुःख दूर करणारा असा जो हा देव आहे, तो देवांचा देव आहे. आणि त्या परब्रह्म लिंगम देवाला मी नमस्कार करतो. परब्रह्म लिंगम भजे पांडुरंगम असं त्यांचं ते अष्टक आहे. आणि त्याच पद्धतीचं ज्ञानेश्वर महाराजांचं एक भजन आहे, सगुण निर्गुण दोन्ही विलक्षण, सुगुण निर्गुण दोन्ही विलक्षण ब्रह्मसनातन विठ्ठल हा. सगुण निर्गुण दोन्ही विलक्षण ब्रह्मसनातन विठ्ठल हा. मोठ्या बरंच ते मी फक्त शेवटचं कडवं सांगते. ज्ञानदेव म्हणे आनंद चितघन, ज्ञानदेव म्हणे आनंद चितघन ब्रह्मसनातन विठ्ठल हा. ज्ञानदेव म्हणे आनंद चितघन ब्रह्मसनातन विठ्ठल हा. पण ते पण भजन खूप सुंदर आहे. अशा प्रकारे ज्ञानेश्वरांनी विठ्ठल हे आपलं दैवत निवडलं. आणि ज्ञानेश्वरीच्या पसायदानात ते म्हणतात, किंबहुना सर्व सुखी किंबहुना सर्व सुखी पूर्ण होणी तिही लौकी भजिजो आदिपुरखी अखंडित. आदिपुरखी म्हणजे आदिपुरुष जो आहे, आपला जो ब्रह्म आहे, त्या ब्रह्माला आपण नमस्कार करतो आहे. त्यांच्या पहिल्या अध्यायात पण ते म्हणतात, ओम नमोजी आद्या. आद्यापासूनच सुरुवात करतात आणि शेवटी सुद्धा पसायदानात ते आद्य पुरुखी म्हणून त्याचा उल्लेख करतात. तर ज्ञानेश्वरांना अभिप्रेत आहे तोच देव म्हणजे विठ्ठल आहे. आणि शंकराचार्यांनी त्याला परब्रह्मरूप म्हटलं आहे. त्यामुळे परब्रह्मरूप असणारा हा विठ्ठल हाच त्यांना योग्य दैवत असं वाटलं. तर ज्ञानेश्वरांची भक्त मंडळी ती जी होती ती वेगवेगळ्या समाजातून आलेली होती. आपल्याला माहिती आहे की ते सुरुवातीच्या पासूनच आपण जर पाहिलं तर नामदेव वेगळ्याच पंथाचा, तुकाराम महाराज वेगळ्याच जातीचे. असं करत करत आपण जर का पाहायला गेलो तर सगळ्या जातीचे लोक त्यांच्या वारकरी पंथात होते. आणि त्यांनी जे काय म्हटलं होतं की वंचित समाजाला स्थान मिळवून द्यायचं, त्यामध्ये आपल्याला माहिती आहे की चोखा महार हा पण त्याच्यामध्ये होता.
आणि त्याची बायको ती स्वतःला चोख्याची महारीण असं म्हणते, तर ती पण त्याच्यामध्ये होती. तर अशा प्रकारे सगळ्याच जातीचे लोक त्यांच्या वारकरी पंथामध्ये होते. आता मी तुम्हाला जे उद्दिष्ट सांगितले होते त्याच्यामधलं वंचित समाजाला स्थान मिळवून देणं ते झालं. शैव आणि वैष्णव यांना सगळ्यांना एकत्र आणायचं ते पण झालं. आणि सगुणातून निर्गुणाकडे जायचं ते पण झालं. फक्त महत्वाचं राहिलं की गीतेतील स्वकर्म निष्काम कर्मयोगाचा प्रसार करायचा आहे. तर त्याच्याबद्दल आता आपण बघूया. तर वारकरी पंथाचे संस्थापक कोण होते? वारकरी पंथाचे संस्थापक होते पुंडलिक. पुंडलिकाची आपल्याला गोष्ट माहिती आहे की पुंडलिकामुळे कन्नडामधला हा होयसलामधून आलेला विठ्ठल आपल्या पंढरपूरला आला. आणि वारकरी पंथाची स्थापना पुंडलिकाने केली. आणि आपण जे म्हणतो की गीतेतला स्वकर्म करायचं, तर पुंडलिकासारखं जे उदाहरण आहे तेच त्याचं जिवंत उदाहरण आहे असं मला वाटतं. की हा आपल्या आईवडिलांची आपल्या आईवडिलांची सेवा करत होता आणि तेव्हा प्रत्यक्ष परमेश्वर त्याच्या पुढे आला होता. तर तो काय म्हणतो, पाय चेपितो माय पित्यांचे करू द्या ही चाकरी, विठ्ठला उभे राहतो वरी, विठ्ठला उभे राहतो वरी, असा म्हणणारा हा पुंडलिक. म्हणजे गीतेतील जो आपण स्वकर्माचा जो संदेश आहे त्याचं स्वतःचं उदाहरण म्हणजे पुंडलिक होता. आणि आषाढी कार्तिकीला जी पंढरीला जमायची जी पद्धत आहे ती वारी पण पुंडलिकाने सुरू केली होती. पण त्या एकेकट्याने जाण्यापेक्षा सगळ्यांनी एकत्र जाण्याची जी पद्धत आहे त्याला आपण वारी म्हणतो किंवा दिंडी म्हणतो. ती दिंडीची पद्धत ज्ञानेश्वरांनी सुरू केली. तर दिंडी म्हणजे काय? तर दिंडी म्हणजे दार. तर हे स्वर्गाकडे जाणारं हे दार आहे, मोक्ष प्राप्तीचं दार आहे, म्हणून त्याला दिंडी म्हणतात. आणखी एक विचार प्रवाह इथे आहे की दिंडी म्हणजे ध्वजा, पण आपली जी वारकरी पंथाची ध्वजा आहे ती ध्वजा घेत आपण तिथे जातो आहोत. आणखीन एक अर्थ त्यांनी सांगितलंय की दिंडी हे एक प्रकारचं वाद्य पण आहे, ते वाद्य वाजत ते पुढे जायचे. तर अशा प्रकारे दिंडीची पद्धत ज्ञानेश्वरांनी सुरू केली. आणि 1685 मध्ये तुकाराम महाराजांचे पुत्र नारायण महाराज जे होते त्यांनी दिंडीमध्ये संतांच्या पादुका नेण्याची पद्धत सुरू केली. तोपर्यंत संतांच्या पादुका नेल्या जात नव्हत्या. तर अशा प्रकारे अद्वैताच्या 2 पायऱ्या असतात. एक म्हणजे अहम ब्रह्मास्मी, मी ब्रह्म आहे. आणि दुसरं म्हणजे सगळं जे विश्व आहे ते सगळं ब्रह्मरूप आहे, अशी जी पायरी आहे. तर मला वाटतं की वारकरी लोक जे आहेत ते त्या दुसऱ्या पायरीपर्यंत पोहोचलेले होते. कारण काय की तुम्हाला सावता माळी माहितीये, सावता माळी हा माळी होता. पण जेव्हा सगळे लोक चालले आहेत दिंडी घेऊन, तेव्हा ते त्याला म्हणायचे तू चल. तर तो म्हणायचा नाही, माझी सगळी भाजी इथे आहे ना. तर लसूण मिरच्या कोथिंबिरी अवघा झाला माझा हरी. त्याचा जो बगीचा होता तोच त्याचा हरी होता, तोच त्याचा विठ्ठल होता. असे हे लोक ईश्वरच सर्वभूतानाम हे अद्वैताचं तत्व जे आहे हे वारकरी पंथात जगत होता. या संतांना विठ्ठलाचं परब्रह्म रूप जे आहे त्याचा साक्षात्कार झालेला होता. म्हणून विठ्ठल हे दैवत निवडून ज्ञानेश्वर महाराजांनी सगुणातून निर्गुणाकडे जाण्याची भक्ती सर्वांना शिकवली होती. ईश्वर सर्वभूतांना ही अद्वैताची दुसरी पायरी, त्यात सुद्धा हे सगळे वारकरी समाविष्ट झालेले होते. त्याच्यानंतर आपण पाहिलं होतं की
यांच्या समाजामध्ये सगळ्या जातीचे लोक होते. आणि मगाशी आपण म्हटलं चोखा मेळा. मला मेळा म्हणायला आवडत नाही, कारण मेळा म्हणजेच महार. मला फक्त चोखा त्याला म्हणायला आवडतं. त्याची जी बायको होती तिचं नाव सोयराबाई. सोयराबाईचा एक अभंग आपल्या सगळ्यांचा खूप लाडका म्हणजे आवडचा आहे की अवघा रंग एक झाला, रंगी रंगला श्रीरंग. अवघा रंग एक झाला, रंगी रंगाला श्रीरंग. मिठूपण गेले माया, पाहता पंढरी चढाया. आणि नंतर ती म्हणते, देही असोनी विदेही, देही असोनी विदेही, सदा समाधिस्थ पाही. आणि असा जो आहे त्याला पाहता पाहते पाहणे गेले दूर. हीच कल्पना दुसऱ्या एका अभंगामध्ये पण आहे की जेव्हा आपण पाहायला जातो आपण त्याला पाहू नाही शकत, कारण की तो कुठे आहे तो देव? तो तुमच्या हृदयात आहे. तुमची दृष्टी जी असते ते बाहेरचं बघत असते, पण हा तो जो देव आहे तुमच्या हृदयात आहे. असं ती म्हणे चोखे याची महाडी, अवघे रंग एक झाला, रंगी रंगला श्रीरंग. असं ज्ञानेश्वरांचे सर्व उद्दिष्ट सफल करणारा, जातीभेद विसरून पंढरी पायाशी अवघा रंग एक झाला आहे, अवघा रंग एक झाला, असं ज्ञानेश्वरांनी म्हणून त्यांनी हा विठ्ठल हा देव निवडला. आता मी एक श्लोक म्हणते. ओम सर्वे सर्वे भवन्तु सुखिनः, सर्वे सन्तु निरामयाः, सर्वे भद्राणि पश्यन्ति, मा कश्चित् दुःखभाग् भवेत्. ओम शांती शांती शांती. पुंडलीक वरदा हरे विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम. आता ज्ञानेश्वर महाराजांच्या पसायदानांनी आपण संपवूया. तर ते पसायदान जे आहे ते केतकी म्हणणार आहे. केतकी माझी पुतणी आहे. आता विश्वात्मके देवे, येणे वाग्यज्ञे तोषावे, तोषो निमज द्यावे पसायदानहि. जे खळांची व्यंकटी सांडो, तया सत्कर्मी रती वाढो. भूता परस्परे पडो, मैत्र जीवांचे. दुरितांचे तिमिर जावो, विश्वस्वधर्म सूर्ये पाहो. जो जे वांछील तो ते लाहो, प्राणी जात. वर्षत सकळ मंगळी, ईश्वर निष्ठांची मांदियाळी. अनवर्त भूमंडळी, भेट तू भूता. चला कल्पतरूंचे आरव, चेतना चिंतामणींचे गाव. बोलते जे अर्णव पियुषांचे. चंद्रमे जे अलांछन, मार्तंड जे तापहीन. ते सर्वाही सदा सज्जन, सोय रे हो तू. किंबहुना सर्व सुखी, पूर्ण होवो नितिहि लोकी. भजिजो आदि पुरुखी, अखंडित. आणि ग्रंथोपजीविये, विशेषी लोकी. दृष्टादृष्ट विजये,
हो आवेजी येथ म्हणे श्री विश्वेश्वराहो हा होईल दान पसावो येणे वरे ज्ञान देवो सुखिया झाला सुखिया झाला सुखिया झाला ॐ पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते ॐ शान्ति शान्ति शान्तिः Thank you, Vicky. Very much. Thank you.